नमस्कार मित्रांनो. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तुम्ही जर फॉर्म भरला असेल, तर तुमच्या गावाची पण लिस्ट आली असेल. कारण की 2026 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनासाठी घरकुलच्या याद्या यायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर तुमच्या गावाची यादीमध्ये तुमचं नाव पाहायचं असेल आणि तुम्हाला माहिती नसेल की तुमचं नाव आलेलं आहे का नाही, तुम्हाला घर बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान भेटेल का नाही, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही घरी बसल्या PDF स्वरूपामध्ये ही घरकुल योजनाची जी लिस्ट आहे ती डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईल कॉम्प्युटरमध्ये आणि तिथं तुम्ही तुमचं नाव शोधू शकता. आता पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही घरी बसल्या तुमची लाभार्थी यादी कशी डाउनलोड करू शकता. तर चला, मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस सांगतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटू आपण. चला. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईटची लिंक भेटेल या व्हिडिओच्या आणि Facebookवर पाहत असाल तर कमेंटमध्ये तुम्हाला एक वेबसाईटची लिंक भेटेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथं रिडायरेक्ट होऊन जाणार. ठीक आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं एक ऑप्शन पाहायला मिळत असेल. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आवाज सॉफ्टवेअर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. इथं तुम्हाला रिपोर्ट असं एक बटन पाहायला मिळेल. ठीक आहे. आवाज सॉफ्टवेअर क्लिक केल्यानंतर इथं रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. थोडं खाली स्क्रोल करत यायचं आहे तुम्हाला. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन पाहायला मिळेल. बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन. ठीक आहे. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत असा इंटरफेस येईल. तर इथं तुम्हाला सर्वात अगोदर एक ऑप्शन पाहायला मिळेल. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं महाराष्ट्र निवडायचं आहे. ठीक आहे. महाराष्ट्र निवडला. त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली एक परत ऑप्शन पाहायला मिळेल. तो म्हणजे सिलेक्ट ऑप्शन. परत इथं तुम्ही इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे. आता तुमचा जो जिल्हा असेल, ठीक आहे, जालना, कोल्हापूर, लातूर, सांगली, नंदुरबार, नाशिक, पालघर कुठलाही जिल्हा असू शकतो. ठीक आहे. तर मी एक जिल्हा निवडून घेतो. जसं की आपला झाला आपण एक कुठलाही जिल्हा निवडून घेऊ, जळगाव निवडून घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर तिथं थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर इथं त्यात तुमचा तालुका येतील. ठीक आहे. इथं चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर वगैरे. तर आपण पाचोरा निवडून घेऊ. ठीक आहे. तर खाली पाचोरा आलाय. पाचोऱ्याच्या खाली तुम्हाला तुमचं गावाचं नाव निवडून घ्यायचं आहे. ठीक आहे. खाली क्लिक केल्यानंतर इथं खूप सारे गावं नावं दिसतील. तुमचे गावाचं नाव तुम्हाला निवडून घ्यायचं. आता मी इथलं कुठलंही एक गाव निवडून घेतो. ठीक आहे. मी एक गाव निवडून घेतलं. त्याच्यानंतर खाली तुम्हाला अजून एक परत ऑप्शन पाहायला मिळेल. त्याच्यावर क्लिक करायचे. आता तुम्हाला 2011, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 26 पर्यंतच्या लिस्ट पाहायला मिळतील. ठीक आहे. तर इथं तुम्हाला ते 2025-26ची लिस्ट पाहिजे असेल तर तिच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल कॅप्चरचा. ठीक आहे. तर इथं तुम्हाला 10 + 50 किती होता? 60 होता. ठीक आहे. तर असं कॅप्चर तुम्हाला इथं टाकून द्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. असं टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन तुम्हाला इथं पाहायला मिळत असेल. हे सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर परत पूर्ण लिस्ट येऊन जाते. सॉरी, एक मिनिटं. तुमच्या तुम्ही जेव्हा वर्ष निवडून घेता त्याच्यानंतर तुम्हाला परत खाली एक एक कॉलम परत पाहायला मिळतो. ठीक. परत तुम्हाला इथे कॉलम पाहायला मिळतो. या कॉलमवरती तुम्हाला टिक करायची आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्यावरती टिक करून द्यायचं आहे. ठीक आहे. टिक केल्यानंतर परत तुमचे सगळे कॉलम इथं जे आहे ना कंप्लीट झाले बघा. महाराष्ट्र, पहिले तुम्ही तुमचा स्टेट निवडला, महाराष्ट्र, जिल्हा निवडला, तुमचा तालुका निवडला, तुमच्या गावाचं नाव निवडलं. त्याच्यानंतर तुम्ही चालू वर्ष 25-26ची लिस्ट निवडली. त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेची ग्रामीणची लिस्ट निवडली. आता 80 + 39 किती होता ते तुम्हाला खाली टाकायचं आहे आणि सबमिट बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही सगळी डिटेल दिल्यानंतर खाली जेव्हा तुम्ही कॅप्चर टाकता, जे पण येईल तुमच्यासमोर 80 + 12 जे पण येईल ते तिथं खाली टाकायचं. त्याच्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. इथं तुम्ही एक्सेल फाईलमध्ये पण डाउनलोड करू शकता आणि PDF फाईलमध्ये पण डाउनलोड करू शकता. तर मी PDF फाईलवर डाउनलोड करतो. ठीक आहे. PDF बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता माझ्या मोबाईलमध्ये प्रधानमंत्री आवास योजनाची लिस्ट डाउनलोड होऊन आलेली आहे. इथे एकदम क्लिअरली तुम्ही पाहू शकता सगळी लिस्ट मी डाउनलोड करून घेतलेली आहे आणि या प्रकारे तुम्ही इथं लिस्टमध्ये तुमचे नावं शोधू शकता. ठीक आहे. तर इथं बेनिफिशरीचं नाव असतं. इथं
या ठिकाणी त्या जे घरकुल ज्या नावाने आलं आहेत त्याच्या नावाने त्याचं नाव इथं पाहायला मिळून जातं. त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनामध्ये ते घर कोणत्या वर्षी आलं आहे 2026मध्ये ते पाहायला मिळून जातं. ठीक आहे. नरेगा जॉब कार्डचा नंबर इथं पाहायला मिळून जातो. हाऊस स्टेटस इथं पाहायला मिळतं. सेक्शन नंबर इथं पाहायला मिळतो. सेक्शन डेट, ठीक आहे. अमाऊंट किती आहे 1,20,000, ठीक आहे. अमाऊंट रिलीज आणि सगळ्या डेट वगैरे इथं पाहायला मिळून जातं. अमाऊंट कधी ट्रान्सफर होतोय, किती होतोय, ते सगळी डिटेल इथं तुम्हाला पाहायला मिळून जाते मित्रांनो. तर या प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची लिस्ट डाउनलोड करून पाहू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी. आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. आणि कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती येऊ शकता. ठीक आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर लिस्ट डाउनलोड करायला प्रॉब्लेम येत असेल तर कमेंटमध्ये मला तुमचा पूर्ण ॲड्रेस सांगा, मी तुम्हाला डाउनलोड करून देऊन देईल. तर चला भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.